नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या नव्या ॲप बेस्ड पब्लिक ट्रान्सपोर्ट योजना 2025 बद्दल। ही योजना नेमकी काय आहे, कोण पात्र आहे, यामध्ये रोजगार कसा मिळणार आणि सेवा कधी सुरू होणार, हे सगळं समजावून घेऊया। सध्या राज्यात ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या ॲप आधारित टॅक्सी सेवांचा मोठा वापर होतो। या सेवांमधून प्रवाशांना सुलभता मिळते, पण चालक व प्रवाशांची अनेक वेळा पिळवणूकही होते। हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने स्वतःचं सरकारी ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। याच ॲपच्या माध्यमातून टॅक्सी, रिक्षा, ई-रिक्षा अशा वाहतुकीच्या सेवा मिळणार आहेत। महाराष्ट्र सरकारने खासगी ॲपवर चालणाऱ्या ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या सेवांना पर्याय म्हणून ॲप बेस्ड पब्लिक ट्रान्सपोर्ट योजना 2025 नावाची नवी योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील मराठी बेरोजगार तरुणांना स्थिर आणि आत्मनिर्भर रोजगार उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना सुरक्षित, परवडणाऱ्या व पारदर्शक दरात प्रवास सेवा प्रदान करणे। सध्या लाखो प्रवासी खासगी ॲप्सवर अवलंबून असून त्यांच्याकडून जास्त दर आकारले जातात, चालकांनाही कमी कमाई होते आणि सेवांमध्ये पारदर्शकता नाही। हे लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने सरकारने जय महाराष्ट्र, महा राईड, महा गो किंवा महा यात्री अशा नावांनी सरकारी ॲप सुरू करण्याची तयारी केली आहे। हे ॲप महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी आणि मित्र या संस्थांच्या मदतीने विकसित केले जात आहे। यात प्रवाशांना GPS आधारित ट्रॅकिंग, डिजिटल पेमेंट, SOS बटन, सुरक्षितता फीचर्स आणि पारदर्शक दररचना मिळणार आहे। विशेष म्हणजे चालकांना थेट उत्पन्न मिळेल व कमी कमिशन लागेल। सरकारकडून वाहन खरेदीसाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून 10% व्याजदराने कर्ज मिळणार असून OBC, विमुक्त भटके आणि इतर महामंडळांकडून 11% पर्यंत व्याज परतावा मिळणार आहे, म्हणजे जवळपास बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे। या योजनेबाबत 5 ऑगस्ट 2025 रोजी मंत्रालयात महत्त्वाची बैठक होणार असून त्यानंतर ॲप सुरू होण्याची शक्यता आहे। यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक तरुणांनी आधार, लायसन्स, पॅन कार्ड, निवासी पुरावा यासारखी कागदपत्रे तयार ठेवावीत। ही योजना केवळ बेरोजगारांसाठी नाही, तर सामान्य प्रवाशांसाठी देखील एक सुरक्षित, विश्वासार्ह आणि स्थानिक पर्याय ठरणार आहे। सरकारी नियंत्रणामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही आणि स्थानिक चालकांचेही उत्पन्न व सन्मान वाढेल। महाराष्ट्र सरकारची ही योजना खासगी मक्तेदारीला जबरदस्त पर्याय देणारी आणि लाखो तरुणांचे भविष्य उज्ज्वल करणारी ठरणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची ही ॲप बेस्ड पब्लिक ट्रान्सपोर्ट योजना 2025 ही केवळ एक सरकारी योजना नाही, तर ती आहे एक मोठं पाऊल स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी, प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी आणि खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला पर्याय देण्यासाठी। तुम्ही जर बेरोजगार असाल किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही सुवर्णसंधी नक्की वापरा। हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा। तुमच्याकडील मत, शंका किंवा सूचना खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा। अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अपडेट्ससाठी पुन्हा भेटूच, तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र।